ओके, तो आ गए फिर से. कैसे हो आप लोग? तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर द ग्रामर कॉर्नर. तर आपण सगळ्यात बेसिक गोष्टीपासून शिकायला सुरुवात करणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते इंग्लिश ग्रामरमध्ये पार्ट ऑफ स्पीच. सर्वांना माहितीच आहे, हो की नाही? तर पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला अतिशय बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. जसं की वर्ड म्हणजे काय, सेंटेन्स म्हणजे काय, सेंटेन्सचं स्ट्रक्चर काय असतं, हे सगळं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, हो की नाही? त्यासाठी आपण सुरुवात करूया अतिशय सोप्या अतिशय बेसिक गोष्टीपासून, जसं की वर्ड. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो की वर्ड म्हणजे काय? तर सगळेजण मला काय म्हणतील, अ ग्रुप ऑफ मिनिंगफुल वर्ड. बरोबर आहे, तुम्ही सगळे काय म्हणाल, अ ग्रुप ऑफ मिनिंगफुल वर्ड. आपण रोज 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 नेहमी तेच ऐकत आलेलो आहे. वर्ड म्हणजे काय, अ ग्रुप ऑफ मिनिंगफुल वर्ड. पण खरंच वर्ड म्हणजे अ ग्रुप ऑफ मिनिंगफुल वर्ड असं होतं का? तर बघा, आपण इकडे राईट करूया. मी काही वर्ड राईट करून दाखवतो तुम्हाला. जसं की मी राईट करतोय ABC. ओके, आता बघा मी याला काय म्हणतोय, हा एक वर्ड आहे. मी असं म्हणतोय की हा एक वर्ड आहे, बरोबर आहे का? तर मला सर्वजण म्हणतील काही पण म्हणता का सर, हो नाही काय, बरोबर ना? तर नाहीये हा वर्ड, पण आपण काय म्हटलो, अ ग्रुप ऑफ मिनिंगफुल लेटर दॅट इज कॉल्ड वर्ड. मग हा वर्ड का नाही? हा पण एक ग्रुप होतोय नाही का? 3 लेटरचा हा पण काय होतोय, ग्रुप होतोय. मग हा वर्ड का नाही, असा प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे, हो नाही काय? तर बघा, मग आपण काय केलं माहिती का, ह्याच लेटरला आपण काय माहिती अरेंज केलं, सिस्टमॅटिकली अरेंज केलं. मी काय केलं, असं राईट केलं CAB. तेच लेटर मी काय केले, पुन्हा व्यवस्थित लिहिले दुसऱ्या क्रमामध्ये, हो की नाही? मग मी काय घेतलं, सगळ्यात आधी C घेतलं, त्यानंतर A, नंतर B. आता मला सांगा, हा आपण याला वर्ड म्हणू शकतो का? तर आता हा वर्ड आहे, बरोबर आहे. कॅब म्हणजे टॅक्सी, आपल्या सर्वांना माहिती. म्हणजे आता आपण काय केलंय, फक्त अ ग्रुप ऑफ मिनिंगफुल वर्ड म्हणजेच वर्ड होईल का? सॉरी, अ ग्रुप ऑफ मिनिंगफुल लेटर म्हणजेच वर्ड होईल का? तर नाही. अ ग्रुप ऑफ मिनिंगफुल लेटर विच शुड बी सिस्टमॅटिकली अरेंज. ते कसे असले पाहिजे, सिस्टमॅटिकली अरेंज असले पाहिजे, तेव्हाच आपण त्याला काय म्हणू, वर्ड असं म्हणू, हो नाही काय? बरोबर आहे. मग सगळ्यांना माहिती आहे वर्ड म्हणजे काय, समजतंय आता सर्वांना, क्लिअर होतंय? ओके, लक्ष राहू द्या, समजेल सर्वांना. आता मला सांगा की सेंटेन्स म्हणजे काय? तर पुन्हा एकदा, सेंटेन्स म्हणजे काय? काय पण इतके छोटे छोटे स्मॉल इतके बेसिक क्वेश्चन विचारता का सर तुम्ही, असं विचारसाल, हो की नाही? पण खूप सारे विद्यार्थी असे की त्यांना सेंटेन्स म्हणजे काय हे सुद्धा सांगता येत नाही. मग काय म्हणता येईल, सेंटेन्स म्हणजे काय बरं? तर मग पुन्हा एकदा आपले काही विद्यार्थी सांगतील की अ ग्रुप ऑफ मिनिंगफुल वर्ड्स दॅट इज कॉल्ड सेंटेन्स. म्हणजे शब्दांच्या समूहाला आपण वाक्य असं म्हणतो, बरोबर आहे, हो नाही काय? पण मग मी काय केलंय, इकडं शब्दांचा समूह घेतला कॅब, त्यानंतर मी इकडे घेतलं बॉय, यानंतर इकडे घेतलं कॅट, त्यानंतर डॉग, हो की नाही? आणि मग इकडं लास्टला काय केलं माहिती का, मी फुल स्टॉप दिलंय, हो की नाही? आता बघा, सेंटेन्सची सुरुवात कॅपिटल लेटरने होते, तर मी इकडे कॅपिटल लेटर राईट केलंय. आणि सेंटेन्सचा शेवट कशाने होत असतो, फुल स्टॉपने होत असतो, तर मी इकडे फुल स्टॉप सुद्धा दिलेला आहे. आता मला सांगा, हे सेंटेन्स आहे का, हो नाही काय? चला आपले कार्यकर्ते बोला पटपट. तर नाहीये, बरोबर आहे. मग सेंटेन्स कसं बनायचं ते आपल्याला माहिती असलं पाहिजे, हो की नाही? सेंटेन्स मध्ये काय काय असतं बरं? मग मी ज्या वेळेस ह्या वर्ड्सकडं निरीक्षण केलं ना, तर मला काय वाटतं, थोडं थोडं सारखे वाटतात हे वर्ड्स. कशामुळे बरं, काय सारखं आहे बरं? तर ह्या सेंटेन्स मध्ये काहीतरी साम्य आहे, वर्ड मध्ये काहीतरी साम्य आहे. म्हणजेच काय, हे जे प्रत्येक वर्ड आपल्याला इकडे दिसतंय म्हणजे कशाचं ना कशाचं काय नाव आहे, बरोबर आहे, हो नाही काय? बरोबर आहे, यस. कशाचं ना कशाचं, कॅब, बॉय, कॅट आणि डॉग. फक्त सेंटेन्स मध्ये नाव असेल तर सेंटेन्स होईल का रे? नाही होत, हो की नाही? सेंटेन्समध्ये वेगवेगळे शब्द असायला लागतात. मग सेंटेन्सचं स्ट्रक्चर आपल्याला सर्वांना माहिती आहे, हो की नाही? जसं की सेंटेन्सचं स्ट्रक्चर आपण सर्वांना माहिती आहे, आपण काय लिहितो, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आतापर्यंत आपण शिकत आलेलो आहे, पहिलीपासून आपल्याला ते शिकवत आलेले आहेत.
सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आणि त्याच्या मिळून काय म्हणतो सेंटेन्स बनतं. पण ॲक्च्युअल सेंटेन्स बनतं कसं तेच आपल्याला कळत नाही, हो नाही. तर मग सेंटेन्स म्हणजेच काय स्पीच, हो नाही काय. सेंटेन्स म्हणजेच आपण काय म्हणणार स्पीच म्हणणार. स्पीच म्हणजेच काय वाक्य, स्पीच म्हणजे काय वाक्य, सेंटेन्स म्हणजे पण काय वाक्य. मग हे जे सेंटेन्स आहे ना, मग आपण काय केलं माहिती का, या सेंटेन्समध्ये जसं की मी एक सेंटेन्स राईट केलं, राधा ही इज अ गुड गर्ल. राधा इज अ गुड गर्ल, बरोबर आहे. तर ह्या सेंटेन्समध्ये बघा आपण काय केलं माहिती का, ह्या सेंटेन्सचं समजून घेण्यासाठी वेगवेगळे काय केलेत पार्ट केलेत, वेगवेगळे शब्द आपण यूज केलेत. सेंटेन्समध्ये काय केले वेगवेगळे शब्द यूज केले, जसं की राधा इज अ गुड गर्ल. आता इथं हे सगळे वर्ड काय आहेत वेगवेगळे आहेत, हो नाही काय आहेत की नाही. येस. मग मला सांगा हे सगळे जे वर्ड आहेत तर ते एकाच जातीचे असतील का रे, मग वेगवेगळे वर्ड आहेत. मग आपण काय केलं समजून घेण्यासाठी, सेंटेन्स बनवायचं कसं ते समजून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे वर्ड इथे यूज केलेले आहेत, हो की नाही. आणि त्यालाच आपण काय म्हटलो या सेंटेन्सचं पार्ट म्हटलो, हो नाही काय. येस. म्हणजे एक स्पीच आहे, हो की नाही. स्पीच म्हणजे सेंटेन्स आपण आधीच बोललेलो आहे, बरोबर आहे. मग आपण काय म्हटलो स्पीच म्हणजे सेंटेन्स, आणि या सेंटेन्सचे मी काय केले वेगवेगळे विभाग केले, म्हणजेच काय केले पार्ट केले, हो की नाही. आणि त्या पार्ट्सला त्या सेंटेन्सला, हो की नाही, त्या सेंटेन्सच्या पार्टलाच, हो की नाही, वेगवेगळे पार्ट्स केल्याच्या नंतर आपण काय म्हणतो जे शिकतो, जे वर्ड शिकतो त्यालाच आपण काय म्हटलो पार्ट्स ऑफ स्पीच, हो की नाही. त्यालाच आपण काय म्हणत असतो पार्ट्स ऑफ स्पीच. समजतंय हो नाही काय. मग सेंटेन्समध्ये काय काय असतं बरं, पार्ट ऑफ स्पीच आपण खूपदा ते नाव ऐकलेले, हो नाही काय. बघा खूपदा आपण पार्ट्स ऑफ स्पीच शिकलेलो सुद्धा आहोत, पण आजपर्यंत आपल्याला येत नाही. का बरं, कारण की आपण त्याचं मूळ यूज काय तेच आपल्याला समजलेलं नाही आतापर्यंत. तर ते आपल्याला समजून घ्यायचंय या व्हिडिओच्या माध्यमातून, ओके. तर बघा पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजेच काय शब्दांच्या जाती. आता शब्दांच्या जाती म्हणजे कशा, माणसांच्या जशा जाती असतात तशा असतात का, तर नाही. मग कोणत्या जाती असतात शब्दांच्या, तर बघा जसं की आपण म्हणतो नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, कंजक्शन, प्रिपोजिशन, इंटरजेक्शन, यालाच आपण काय म्हणतो शब्दांच्या जाती असं म्हणतो. म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो पार्ट्स ऑफ स्पीच. आणि ह्याच पार्ट ऑफ स्पीचचा आपण अतिशय सोप्या शब्दांमध्ये आणि आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये आपण काय करणार आहोत अभ्यास करणार आहोत. आणि ते जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओसुद्धा बघायचे आहेत. आपण प्रत्येक हा जो पार्ट आहे तो एकेका व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. तर आज के लिए बस इतना ही. थैंक यू सो मच गाइस.